हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण पर्वतीला जाणार आहे. पर्वती हे महाराष्ट्रातील पुणे शहरातील अनेक दिशेने उभी असलेली टेकडी आहे. पर्वतीचं नाव हे पार्वती देवीच्या नावावर पडलेलं आहे आणि पर्वतीची जी उंची आहे समुद्रापासून 640 मीटर 2100 फूट आहे. आणि पर्वतीला तसं बघायला गेलं तर 108 पायऱ्या आहेत. आणि पर्वतीची ही जी स्थापना आहे म्हणजे त्याचं जे बांधकाम आहे हे नानासाहेब पेशवे यांनी बांधकाम केलेलं आहे. आणि पर्वतीचं जर बघायला गेलं तर पर्वतीच्या ठिकाणी देवस्व मंदिरं आणि भरपूर असे मंदिरं निर्माण केलेले आहेत. आणि त्याचं मंदिराचं बांधकाम हे 23 एप्रिल 1749 रोजी झालेलं आहे. आणि जर पर्वतीला जर कोणी जात असेल, कोणाला जायचं असेल तर स्वारगेटवरनं बसही आहे. आणि जर पुण्यात तुम्ही राहत असाल तर नक्की पर्वतीला व्हिजिट करा. पर्वतीला जाण्यामागची बरीचशी कारणं आहेत की लोक तिथं फिरण्यासाठी जातात, व्यायाम करण्यासाठी जातात. आणि पुण्यासाठी ती खूप लोकांसाठी ती प्रेरणादायी पर्वती असं म्हणलं जातं. आता हे बघा, आपण इथनं पर्वतीच्या दिशेने चाललेलो आहे. हा निलाम टॉकीजच्या इथनं सरळ पुढे गेल्यानंतर आपला एक ब्रिज लागतो आणि ह्या ब्रिजवरनं आपण पर्वतीला जाणार आहे. आणि हे गृहस्थ एक नंबर गाडी चालवत होते आणि त्यांना पास करून तसंच पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला बघा तुम्हाला पर्वती दिसत असेल. आणि इथनं स्ट्रेट रोड आहे. आणि तुम्हाला एक पर्वतीचं वैशिष्ट्य सांगतो आहे बघा, उजव्या हाताला बघा पर्वती दिसती. आणि पर्वतीचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही पुण्यातनं कुठनंही बघा तुम्हाला पर्वती ही दिसणारच. आणि पर्वतीच्या इथं मी लगभग पोचलेलो आहे. आणि जर ह्या साईडला तुम्ही बघाल तर पर्वतीला खाली हे पार्किंग आहे. इथे तुम्ही सकाळी आल्यानंतर कुठेही गाडी लावू शकता आणि तुम्ही इथे कुठेही पार्क करू शकता गाडी. आणि पार्किंगला लावून आता बघा इथे मी गाडी लावणार आहे आणि इथे आता मला जागा मिळाली, मी इथं गाडी लावली. आणि इकडून असं ही जी कमान दिसते इथनं आपल्याला रस्ता आहे पर्वतीकडे जायला. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम देत राहा. चला तर आता पुढे जाऊया आपण. पुढे गेल्यानंतर आपल्याला आप्पाची पायरी लागेल. हे बघा आप्पाची पायरी. ही बघा ही पहिली पायरी. आपल्याला इथनं आपल्याला वर जायचं आहे. हा असा रस्ता आहे. आणि जर कोणी व्यायाम करून आल्यानंतर ह्याच्यासाठी फ्रेश इथं ज्युसेस ठेवलेले आहेत. आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या खूप मोठ्या आहेत आणि काळ्या दगडात बनवलेल्या आहेत. आणि जर कोणी इथे जात असाल तर नक्की ह्या गोष्टीचा आनंद घ्या की पायरी इतकी मोठी आहे की 4-5 पायऱ्या चढल्यानंतरच माणसाला दम लागतो. त्यामुळं इथे इतकी लोकं होते की रोज सकाळी मॉर्निंग वॉक, काहीजण व्यायाम करायला येतात. काही जणांचं मी बघितलं तर ते एकदा, दोनदा, तीनदा असे वर खाली करतात. ॲज अ फिटनेस म्हणून पण खूप लोकं पर्वतीचा यूज करतात. काहीजण असंच एक रविवारची सुट्टी आणि निवांतपणा मिळण्यासाठीही पर्वतीला येतात. आणि पर्वतीच्या ठिकाणी साईडला पूर्ण टेकडी आहे आणि पूर्ण जंगल आहे. आता मी हे हिवाळ्यात असल्यामुळं तुम्हाला इथं थोडीशी हिरवीगार झाडी दिसणार नाही. तर मित्रांनो, मी रजा घेतो. तुम्ही पाहायला विसरू नका पुढचा व्हिडिओ.